तर आमचे कॅबिनेट मंत्री होते शिवसेना प्रमुखांनी केलेले, आणि शिवसेनेत अनेक मुस्लिम बांधव काम करतात. त्याच्यामुळे याला काय आम्ही काय हिंदुत्ववादी नाही असं थोडी त्याचं म्हणतात. हिंदुत्ववादी शिवसेनेला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादी आहेच, पण तो शिवसेनेचं हिंदुत्व हाताला काम देणार आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे शेजार धर्म पाळणार आहे, जात धर्म पाळणार आहे. हिंदुत्व शिवसेनेचं हिंदुत्व जोडणार आहे, तोडणारं नाही. साहेब, याला एक छोटासा अनुसरून प्रश्न आहे. तुम्ही जसं म्हटलात ठाकरे गट जो आहे तो आक्रमक पाहायला मिळत आहे, परंतु राज्यातील परिस्थिती जर पाहिली तर नेमकी कशी असणार आहे? विधानसभेच्या अनुषंगानं कसं रणनीती असणार आहे ठाकरे गटाची? फक्त रणनीती काय टी व्ही समोर किंवा तुमच्या चॅनलसमोर थोडी जाहीर करत असतात, ती अंमलबजावणी करावं लागते. तुम्ही ते सांगितलं, मग तुमच्या भाषणात सुद्धा सांगितलं की कोणाची जहागीर नसते, पुण्यांचं नाव. बरोबर आहे ना. जिल्हा कोणताही जिल्हा कोणाची जहागिरी नसते. सामान्याच्या सामान्य माणसांनी क्रांती केली या महाराष्ट्रामध्ये. मोठे मोठे कारखानदार, मोठे मोठे धनाढ्य लोकांना साध्या साध्या लोकांनी निवडणुकीत पाडलेलं आहे. मी तोच शिवसैनिकाला सांगितलं. शिवसैनिकाला उगाच वाटतं की आम्ही या बीड जिल्ह्यात छोटे आहोत. कसले छोटे आले? भल्या भल्या लोकांना शिवसैनिकांनी पाणी पाजलेलं आहे, की इथंही पाणी पाजू शकतो आम्ही. बीड जिल्ह्यात भगवा फडकणार आहे आगामी काळात? बिलकुल फडकणार. नागपूरमध्ये टेंडरची घटना समोर आलेली आहे. बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावरती गाडी आहे, मात्र अद्यापर्यंत व्यापारमध्ये नाव नाही. मला असं वाटतं गृहमंत्री किंवा गृह मंत्रालय भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाच्या मुलाला पाठीमागे ठेवत आहेत, त्यांची पाठराखण करत आहेत. कायदा हा सगळ्यांना समान असतो. तो भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मुलाला असो की पोर्शे कारमधल्या पुण्याच्या मुलाला असो, सगळ्यांना सारखा कायदा असतो. बावनकुळेंच्या मुलासाठी सुद्धा तोच कायद्याची गृहमंत्र्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे. मला वाटतं गृहमंत्र्यासमोर ही परीक्षा आहे. नाही तर गृह खातं हे मला असं वाटतं निव्वळ अशाच पद्धतीनं अशा दारू पिणारे लोक, बीप खाणारे लोक यांच्या पाठीराखे असं लोक समजतील.